तर मित्रांनो बघा माशांची कटिंग कशी केली जाते मोठ्या माशांची, आणि मग हाच मासा पॅकिंग करायला जात आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हेच बघायला मिळणार आहेत की मोठे मोठे मासे कट करून पॅक कसे केले जातात। तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे ते मार्लिन ब्लू, म्हणजे हा एक मासा आहे आणि या माशाला साईडून खूप सारे काटेसुद्धा असतात। तर चला व्हिडिओ ना बघा, पूर्ण बघा, व्हिडिओ आवडले तर नक्की सबस्क्राईब करा। कटिंग कशी केली जाते ते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल, ते म्हणजे 6 ते 6 फुटाचे मासे। हे बघा कशी कटिंग केली जाते। डोका त्याने कट केला, 2 माशांचा डोका त्याने खटकन कट केला, टाईमच लावला नाही, आणि कट करण्यासाठी ना त्यांना पूर्ण टॅक्टिस आहे। बघा कसे कट करतायत, 4 ते 5 फटक्यामध्ये माशाचा डोका आऊट, आणि कट करायला टोटल 3 माणसं लागलेले आहेत, 3। हे बघा माशाचा जो काटा असतो ना वरचा, तो आता कसा कट करतायत बघा। इकडं डोका कट करतोय, इकडे एक सेफ्टी कट करतोय, म्हणजे माशाला फुल कटिंग करण्यासाठी 3 माणसं लागलेली आहेत। हे बघा माशाचा कट केलेला बाकी जो वेस्टेज आहे ना, हा इकडे सुद्धा टाकलेला आहे बघा फटाफट। बघा कसा कट करतात, खाट म्हणजे आता हे असे मोठे मोठे यांनी पीस केलेले आहेत, हे बर्फामध्ये ते पॅक करणार आणि मग ते बाहेर ट्रान्सफर करणार, त्यासाठी चाललेली ही कटिंग आहे। पण कटिंग करायला ना एक मासा कमीत कमी 5 मिनटं पण ते घालवत नाहीत, फक्त 2 ते 3 मिनटामध्ये मासा एक कट करून होतोय। हे बघा आतला बघा सर्व जो कोतला आहे ना, जो घाण आहे ते आतली लगेच इथं लगेच त्यांनी टाकून दिली। महाराष्ट्र मुंबई दिस सीन पुरे महाराष्ट्र में देख, महाराष्ट्र रॉयल दादूस मराठी। तर मित्रांनो त्यांना पण मी सांगतोय की आपला चॅनल आहे रॉयल दादूस, मराठीमध्ये आहे, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सांगतो। तुम्ही पण करा, अशा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच बघायला मिळतील। बघा किती फास्ट कटिंग बघायला मिळते आपल्याला इथं। सहा फुटाचा मासा आहे ना, हा फक्त 2च मिनिटामध्ये ते कट करून झाला त्यांचा बघा। टाइमच लावला नाही त्यांनी कट करायला। इकडं कट करतोय आणि इकडं आहे ना हा पाण्यामध्ये टाकतोय, म्हणजे पाण्यामध्ये धुतोय। हे बघा पाण्यामध्ये साफ केला आणि आता हा गेला ट्रकमध्ये, टेम्पोमध्ये। हे बघा खटाखट, म्हणजे टेम्पोमध्ये फटकन त्याने आता टाकून दिला, तिकडं पॅकिंगला जाणार तो आता मासा। इकडून बघा अजून पण मासा येत आहेत, आणि हाच मासा तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल। बघा कमीत कमी 6 ते 6.5 फूटचा असा असलेला मासा आहे हा, आणि कटिंग ते करता येत नाही एक, म्हणजे खरंच एक आपण जर छोटा मासा कट करतो तर आपल्याला कट करता येत नाही, पण बघा ते किती फास्ट कट करतायत। इकडून बरेचसे मासा येत आहेत कट करण्यासाठी। वेस्टेज अण्णा दिस वेस्टेज। वेस्टेज, हाँ वेस्टेज, ये गर्दन भी वेस्टेज, हाँ हेड वेस्टेज। बघा त्यांनी एवढा मोठा त्यांनी डोका आहे ना ते पण फेकूनच दिलं, म्हणजे सर्व वेस्टेज। मला वाटलं डोका जो आहे ना माशाचा वेस्टेज नसेल, पण हा सर्व वेस्टेज त्यांनी काढलेला आहे। एक वेगळीच व्हिडिओ आपल्याला आजच्या
आणि मागचा व्हिडिओ आपण हे जे काही जे पीस असतात ना मोठं ते कसं ट्रान्सपोर्ट होतं ते मी दाखवलेलं आहे. त्याची लिंक आहे ना डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, ती जाऊन तुम्ही नक्कीच बघू शकता. हा इथून कट केल्यानंतर ते कसे पार्सल करतायत, कसं पॅकिंग करतायत ते. डब्बी बघा 8 ते 9 मासं 6 फुटाचं त्यांनी फक्त 5 मिनिटातच कटिंग करून टाकले. आता बघा माशाचा जो काही जो भाग आहे ना जो त्याचा वापरत नाही म्हणजे तो खराब भाग आतड्या वगैरे तो सर्व आता काढतो. इथं सर्व काढून आणि इकडं साफ करून टेम्पोमध्ये टाकले जातात. बघा इथं साफ करतायत आणि इकडं टेम्पोमध्ये टाकतात. टेम्पो बघा लगेच अर्धा टेम्पो लगेच खटाखट म्हणजे लई कमी वेळामध्ये त्यांनी लगेच अर्धा टेम्पो भरला त्यांनी. आता तिकडं तो सेट करतोय. अजून बरेचसे मासे आहेत, तुम्हाला व्हिडिओ ना अजून पण व्हिडिओमध्ये बरेचसे मासे कट करताना तुम्हाला बघायला मिळतील. व्हिडिओ पूर्ण नक्कीच बघा. ఏ పని ఉండదు ఖాళీ ఉంటాం అరగంట కరెక్ట్ అయితే టైం వేస్ట్ అయ్యే పర్లేదు టైం పాస్ అయినప్పుడు అది 300 అంతా 3 बघा 1 2 3 4 आणि 5 माशांना 3 जण लागलेत कटिंग करायला. 4 जण मग अशी 3 होते, आता 4 जण झाले. आणि बाकी त्यांचे जे पूर्ण जो ग्रुप आहे ना 5वा जो 6वा त्याच्यानं टेम्पो एवढे जण बघा. आणि कटिंग करतायत ना एकदम फास्ट. तुम्ही बघतच असाल व्हिडिओमध्ये तुम्हाला किती फास्ट म्हणजे फटाफट अशी कटिंग करतायत ते. तर मग अशी बघा किती गाडी खाली होती आणि आता बघा गाडी आहे ना ती पद्धतशीर त्यांनी लावलेली आहे. म्हणजे आता त्यांनी गाडी भरायला सुरुवात केलेली आहे. एकदम बरोबर तो वर करून रचायला त्यांनी सुरुवात केली. आता इकडे कटिंग बघा अजून सुद्धा कटिंग चालूच आहे. आणि बरेचसे मासे कापले त्यांनी. आतापर्यंत त्यांनी 12 ते 15 मासे कापलेत. 5 मिनटं सुद्धा झाली नव्हती आणि अशा 5 मिनटामध्ये त्यांनी 12 ते 15 मासे कापले बघा. आणि सर्व वेस्टेज आहे ना इकडे फेकतायत ते. आपण तिकडे जाऊन बघूया सध्या. आता आणि हा मित्रांनो तुम्हाला सांगतो हा एक विशाखापट्टणम मधला सर्वात मोठा टुरिस्ट प्लेस. जर विशाखापट्टणममध्ये जर येत असाल ना तर खरंच हा फिशिंग हार्बर तुम्हाला बघायलाच पाहिजे. प्रत्येक गोष्ट तुम्हाला नक्कीच बघायला भेटेल. टाईम कुठलाही असो, सकाळी असतो, दुपारी असो, संध्याकाळी असो, तुम्ही नक्कीच येण्याचा प्रयत्न करा. आणि बघा आता ही माणसं पण बघायला आलेत कटिंग. गर्दी बघा.
आणि बरीचशी गर्दी लागते हा हार्बर बघण्यासाठी. म्हणजे काही लोक नुसतं बघण्यासाठी सुद्धा येतात, मासे घेण्यासाठी सुद्धा येतात. मेन हेड दिस टाइम नॉर्मल ड्रेस मेन दिस टाइम नॉर्मल हेड ये कंपनी के मेन हेड कंपनीचा मेन हेड आहे. म्हणजे ते मस्ती करतायत. पण बघा मासा बघा तुम्ही, फक्त ते कटिंग करायला घेऊन येत आहेत फक्त, बस काम आहे यांचा कटिंग करायला. मेन हेड कंपनी नेम मर्सेंट यू पेरू मसेन कंपनी हेड. कटिंग बघा, तुम्हाला कटिंगच मी दाखवतोय आजच्या व्हिडिओमध्ये फक्त. हे बघा अजून पण मासे कटिंग करायला ते घेऊन आलेले आहेत. हे बघा अजून मासे निघतायत. अजून बघा इकडं पण वजन पण होत आहे. जेवढा कटिंगचा स्पीड असेल ना तेवढे ते मासे लवकर कटिंग करून ते घेऊन जातील. आणि या कामासाठी खरंच स्पीडच पाहिजे, नाहीतर मग आपल्यासारखा जर असला ना तर नक्कीच टाईम लागेल. तुम्हाला स्पष्ट दाखवतो आता एक मासा कसा कटिंग करतोय तो बघा. मधला फाडला त्यांनी पहिला, आता तो डोका फाडतोय. डोका बघा कसा मारतोय तो डोक्यावर. झाला डोका कट झाला. आता 4 ते 5 वारामध्ये डोका कट. हे बघा डोका कट झाला. आता माशाचा कोतला काढेल तो बाहेर. जी माशाची घाण आहे ना, आतड्या वगैरे हे बघा काढल्या. आणि आता हा इकडं माशाचे 4 ते 5 पीस करतोय. हा बघा माशाचा वेस्टेज खच लागला पूर्ण खच. अजून पण कटिंग आहे ना, चालूच आहे अजून पण. आता कमीत कमी अर्धा तास झाला आहे आणि हे बघा अजून पण कटिंग चालू आहे. ते बघा तिकडे एकदम असं म्हणजे ठोकलंच असं त्यांनी कट केलंय माशाचा. तिकडे बघा गाडी आहे ना आता पूर्णपणे भरत आलेली आहे. तिकडं बघा पुढं जर बघितलं त्याच्या मागं मासा जो कटिंग करत आहे तिकडनं मासे येतात बघा. बोटीतून मासे येत आहेत. तिकडं वेट होत आहे मागं. वजन झाल्यानंतर मग मासा इथं लगेच कटिंग करायला येतोय. तर बघा तिकडे जर तुम्ही बघितलात ना तर बघा तिकडे ढीकच्या ढीक लागल्या. अजून ते पण मासा कापायचे आहेत त्यांना. हे बघा मासा कटिंग करायसाठी आता ते परत लाईन लावत आहेत. असं लाईन लावला का परत एकदा ते सुरुवात करतात कट करायला. आता हे पण परत अजून मासा आला कटिंग करण्यासाठी. आता परत सुरुवात झाली कटिंगला. बघा टेम्पो बघा पूर्णपणे आता आहे ना भरला. आता मगाशी जेव्हा आला होता तर पुरा खाली होता. हे बघा
अजून पण बराचसा टेम्पो भरणार आहेत ते, कारण मासा ना अजून पण बरेचसे मासे इकडे आलेले आहेत आणि ह्या पण मासा अजून ते बरेचसे कट सुद्धा करणार आहेत. चालते मी आणि स्पीड गाव ना वो लंबे आता मीच समजणं नाही झालं मला की मी नक्की कॅमेरा कोणाकडे मारायचा, ह्याच्याकडं त्याच्याकडं का त्याच्याकडं. पण तुम्हाला पूर्ण व्हिडिओ ना आणि कटिंग पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून ना आपले व्हिडिओ जे व्ह्युअर्स आहेत त्याच्यासाठी बरीचशी मेहनत आपली नक्कीच असतं तुमच्यासाठीच. तर बघा टेम्पो भरला आणि आता टेम्पो चालला आता पॅकिंगसाठी. हे बघा तुम्ही जर बघत असाल ना, बघा पूर्ण टेम्पो बघा कसा खच भरला आला, तेव्हा पूर्ण टेम्पो खाली होता. तर चला मित्रांनो, अशाच मी नवीन आणि वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओ नक्कीच आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो. व्हिडिओ जर आवडत असतील ना तुम्हाला तर नक्कीच चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा, जर तुम्ही जर सबस्क्राईब नसेल केला तर. चला भेटू पुढच्या व्हिडिओपर्यंत, तोपर्यंत बाय बाय.